हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आज रविवार असल्यामुळे ना सगळं आरामात चाललं आहे. कसल्याच कामाची घाई गडबड काहीच नाही आहे. म्हणून विचार केला की थोडंसं ना एक पूर्ण आठवडा काय जास्तच दिवस झाले असतील. पूर्ण हे डबे आहेत ना सगळे अस्तव्यस्त झाले होते आणि माझे हे टिफिनचे डबे वगैरे आहेत ना ते ज्यांच्याकडनं येतात ना ते मी असेच कोंबून कोंबून ठेवते. परत द्यायच्या टायमाला त्यांना जेवढे पाहिजे तेवढे घेते, धुवून वगैरे देत असते. पण जेवढे परत त्यांच्याकडनं येतात ना ते सगळे डबे ना मी असेच घुसवून ठेवलेले असतात. एका पिशवीत भरते आणि आतमध्ये असेच ठेवलेले असतात. तर इथे ना सगळे हे डबे आता मला सगळे अरेंज करायचे आहेत, म्हणजे सगळे व्यवस्थित लावायचे आहेत. तर मी हे डबे जेव्हा काढले ना तेव्हा बघितलं की थोडेसे माझे ना वरचे स्टीलचे डबे आहेत, त्याच्यामुळे सगळे माझे एकात तेलाची पिशवी फोडलेली वगैरे असते ती अर्धी केव्हा तरी ठेवली असते, एकात तूप ठेवलं असते, एकात माझे मसाले असतात. हे सगळे खाली प्लास्टिकचे डबे आहेत ना ते मला माहितीच असेल. ते ना चिझलिंगचे डबे आहेत. आयुष मिताली जेव्हा लहान होते ना तेव्हा मी त्यांच्यासाठी नाही डीमार्टमधून, म्हणजे विचार करा किती वर्ष झाले ते माझ्याकडे डबे आहेत. इतका टाईम मला माहिती आहे, इतका टाईम प्लास्टिक वापरायचं नसतं. पण काय आहे ना काही अशा गोष्टी असतात ना की ते लवकर ना आपल्या हातातून सुटत नाही. मग तो प्लास्टिक असो, तो तुटलेला चमचा असू दे किंवा काही एखादी गोष्ट असू दे, असे जपून जपून आणि ती जपून पण ठेवायची नसते. मी म्हणजे मी बरेच यूट्यूबवरती येऊन बघितलं आहे की असे खूप इतके वर्षाची भांडी ठेवायची नसतात, तुटलेलं फुटलेलं काय ठेवायचं नसतं. पण आपलं असं असतं ना की एखादा चमचा जरी तो वाकडा झालेला असेल ना तरी पण आपण तो टाकत नाही. त्यासाठीच ना ह्याच्यामध्ये मी कडधान्य भरून ठेवते प्लास्टिकच्या डब्यात, ते अजून तसेच आहेत. तर इथे बघा माझ्याकडे जसे डबे खूपच कमी आहे असं झालं आहे. आणि आयुषने ना हे कॉलेजमध्ये असताना त्याने ना ब्लड डोनेट केलेलं, त्यासाठी त्याला हे त्यांच्या जो ग्रुप असतो ना त्यांचा, ते जसलोकमधून त्यांची टीम आली होती, तिकडनं हे असं त्या लोकांना टिफिन असे गिफ्ट दिलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी कमी आहेत आणि त्यामध्ये अजून भर. तर मी बोलली दुसरं काहीतरी द्यायचं, डब्बेच कशाला द्यायचं. तर तुम्ही मला दाखवता यामध्ये पण 2 डबे आहेत. म्हणजे इतके माझ्याकडे डबे आहेत ना, माझ्याकडे अक्षरशः ठेवायला जागा नाही. पण काय बोलतात ना माझा टिफिन ना असं प्रॉपर टिफिन कोणाला जात नाही. म्हणजे की बाबा 3-3, 4-4 खणाचे असतात ना, कोण चपाती भाजीच मागतं, कोण नुसतंच हे मागतं, कोण टिफिन मागतं. त्यासाठी ना मोस्ट ऑफ माझी चपाती भाजी जे जास्त असतात, माझ्याकडे फुल टिफिनचा खूप कमी डबे असतात. त्यासाठी मला हे छोटे छोटे सगळे इतर डबे पण ठेवावे लागतात, की जे पण कंटिन्यू मी देत असते ना त्याच्यानंतर मग एकदाच त्यांच्याकडनं मी जमा करून परत एका साईडला ठेवत असते. तर मी बोलले आता हे सगळे टिफिन वगैरे डबे वगैरे मी सगळे काढायचेच आहेत, मला साफच करते ना. तर बघितलं की चला एक हात आपण ना मस्तपैकी सगळा हा कप्पा जो आहे ना ह्या साईडचा, तो छान असा अरेंजेस करून घेऊया सगळे ना. आता हे गेल्या टायमालाच मी काय दर महिन्यालाच असे ना सगळे डबे वगैरे घासत वगैरे नाही. मला आणि खरंच ना तेवढा म्हणजे वेळ असेल ना कधी, म्हणजे कामाला जायचं असेल, ऑर्डरला जायचं असेल, तर ना ज्या टायमात मी डीमार्टचं सामान वगैरे मागवते ना तर मी तसेच भरले जातात माझ्याकडे. तर जेव्हा पण मला वेळ असतो ना तेव्हा मी धुवून वगैरे म्हणजे घासून वगैरे घेते. पण आता ना मी गेल्या टायमाला घासलेले वगैरे जास्त काय एवढी धूळ वगैरे नव्हती. ओला माझ्याकडे छान कपडा केला आणि त्याच्यात सगळे मी ना हे खण पण सगळे आहेत ना माझे, ते पण रॅक पण सगळे पुसून घेतलेले आणि हे डबे आहेत ना ते पण छान मी पुसून घेतलेत. मस्तपैकी चकाचक झालेले आहेत. असेच गरज नाही की बाबा घासूनच ठेवले पाहिजे आहेत. आणि ठीक आहे, मला ते छान वाटले. म्हणजे मी स्वच्छ एकदम मस्त पुसून वगैरे घेतलेले आहेत. तर ते सगळे पुसून एका साईडला ठेवलेले आहेत आणि हे खण आहेत ना ते पण छान एका साईडला म्हणजे एक एक करून मी सगळे पुसून घेतलेले आहेत. आणि ह्या डब्यामध्ये ना मी मागच्या टायमाला तांदूळ धुतलेले होते ना, ते माझ्या अजिबात म्हणजे लक्षातच नव्हतं. कारण का ना एकदा जी वस्तू आतमध्ये ठेवते ना तिकडे मला कधी कधी ना बघायला टाईमच मिळत नाही. त्याच्यासाठी ना मी ते बघितले तर तांदूळ, अरे ह्याच्यामध्ये तांदूळ धुतलेले आहेत म्हणून ते बाजूला आता काढून ठेवलेले आहेत. त्याला अजून एक ऊन दाखवेल, जर असे दमट झाले असतील ते इथे खाली ठेवून एक ऊन दाखवेल आणि मग आता ते परत मी दळायला देईल, म्हणजे ते भाकरीसाठी होऊन जातील. आणि हा ब्ल्यू कलरचा तुम्हाला डब्बा दिसतोय ना, ते पण बघा ह्याच्यामध्ये माझे 5 5 छोटे छोटे डबे आहेत त्याच्यामध्ये. परत हा आता उद्या मला पुरणपोळीचं हे पुरण यंत्र लागणार आहे. मोस्ट ऑफ मी पुरण यंत्रावरती पुरण वाटत नाही, म्हणजे पुरणपोळीचं पुरण वाटत नाही. तर ते आता मी हे पण काढलेत हातावर. चल मी बोलली की इथे काढलेच आहे, ते सगळं व्यवस्थित पुसून वगैरे मग मी लावून घेणार आहे. हे सगळं मी ना पुसून घेतलं होतं ना खण वगैरे, म्हणजे हा जो आतमधलं कप्पे वगैरे आहेत ना ते छान पुसून घेतले होते. तर आता ते लावायचे आहेत, पण ते थोडेसे ओलसर होते ना, तोपर्यंत मी बेडरूमची लादी वगैरे पुसून आलेली आहे. आणि आता हे सगळं तोपर्यंत छान असे कप्पे आहेत ना ते सुकलेले आहेत.
हे डबे अरेंज करता करताना ॲक्च्युली मला ते पाठीमागे पण माझे मिक्सरचे बॉक्स आहेत, मला खूप म्हणजे डिफिकल्ट जातं थोडंसं अरेंज करायचं असेल ना, कारण का ते छोटे छोटे आणि बाजूचा जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये ना पिठाचा, गव्हाचा पिठाचा, तांदळाच्या पिठाचा आणि परत थोडेसे माझे एक्स्ट्रा जे सामान असतात ना ते डबे आणि तांदळाचा डबा, असे माझ्याकडे ना 5 डबे आहेत. तर ते म्हणजे मला त्याच्यात 5 नाही, सॉरी 6 डबे आहेत. एक तेलाचा माझा वेगळा डबा असतो. त्यासाठी ना तिकडे सगळे मोठे मोठे डबे लागतात. त्यामुळे ना माझ्याकडे असे स्टोरेज ना एवढं 2च आहेत, समोर समोर कप्पे, आणि इकडे सगळे जे माझं गॅस शेगडी आहे ना त्याच्या खाली सगळे माझे ह्याचे म्हणजे रॅक असतात ना आपले भांडी वगैरे लावायचं ट्रॉली, ती आहे. त्याच्यामुळे मला ना म्हणजे खूप डिफिकल्ट जातं जेव्हा मला सगळं अरेंज करायचं असतं ना, तेव्हा मला खूप डिफिकल्ट जातं की कुठे काय ठेवू समजत नाही. वरच्या समोर म्हणजे ह्याच्याच वरती माझं एक अजून रॅक आहे. त्याच्यामध्ये सगळे माझे एक्स्ट्राची काचेची भांडी वगैरे आहेत, किंवा एका साईडला आहे ते सगळं देवाराचं वगैरे सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि मधला जो कप्पा आहे त्याच्यामध्ये मी अजून इतर म्हणजे अगरबत्ती वगैरे म्हणा एक्स्ट्राची, किंवा एक्स्ट्राची भांडी वगैरे मिळालेली असतात, किंवा बाऊल वगैरे आहेत अजून काचेचे, ते सगळे मी एक त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर इथे सगळं माझं छान असं माझं कपाट अरेंज वगैरे केलेलं आहे. आणि आता फायनली मी लादी वगैरे पुसून मस्तपैकी फ्रेश होऊन आलेली आहे. आणि आज रविवार आहे ना, तर माझं असं ठरलेलं असतं की रविवारची मस्तपैकी आरामात सगळं टाईम असतं ना, घाई गडबड नसते. आणि मोस्ट ऑफ मी ना रविवारची ऑर्डर वगैरे घेत नाही, त्यामुळे मला चांगला आरामात सगळं माझा टाईम असतो. मुलं पण आरामात म्हणजे त्या लोकांचं उठणं वगैरे नाश्ता करणं सगळं आरामात असतं. त्यामुळे ना मी आज मस्तपैकी दर रविवारी माझे केस धुण्याचा एक कार्यक्रम असतो. तर इथे मस्तपैकी केस वगैरे धुवून झटकत होती. इतके केस गळतात ना, काय करायचं खरंच कधी कधी कळत नाही. मी सांगते काय, मी पार्लरवाली असूनसुद्धा मला केव्हा केव्हा भरपूर जण असे विचारतात की केसांसाठी काहीतरी सांग, पण खरं जोपर्यंत आतून, मी आधी पण सांगितलेलं आहे, जोपर्यंत आतून जे केसाला पोषण मिळत नाही ना प्रॉपर, तोपर्यंत केस गळायचे थांबत नाही. मग तुम्ही डॉक्टरकडे जा, त्या गोळ्या वगैरे खा, तात्पुरतं असतं सगळं. पण आपलं प्रॉपर जे असतं ना, आणि हा एज एक असं असतो ना की खूप टाईम लागतो त्याला केस म्हणजे गळायचं थांबणं, किंवा स्किनचं वगैरे खूप टाईम लागतो त्यासाठी. चला, तर इथे मस्तपैकी आता मी सगळे केस वगैरे बांधून जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये आलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवलं आहे की किचनमध्ये आल्याच्यानंतर मी पहिला ना इथे चिकन आणलं होतं, सकाळीच मनोने आणून ठेवलं होतं. तर ते साफ वगैरे करून एका बाउलमध्ये ठेवलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवलं. आता फक्त आता दुपारपुरती जरी झालं ना थोडंसं, तरी पण बस झालं. खूप असं संध्याकाळपर्यंत वगैरे, कारण का आज रविवार आहे, परत सोमवार मंगळवारी खात नाही, आणि एवढं बुधवारपर्यंत परत ठेवणार नाही. तर म्हणून जेवढ्याच्या तेवढंच मी चिकन हे बनवणार आहे. आणि कालचे मी काजू आहेत ना ते ठेवले होते ना, त्यातले थोडेसे काजू मी आता, काजूचे बिया आहेत ना, ते चिकनमध्ये घालणार आहे. बाकी सगळं सामान वगैरे लागणार आहे, जसं कांदा टोमॅटो वगैरे फोडणीला जे पण लागणार आहे ना, ते मी इथे काढून घेतलेलं आहे. परत मग मी काजूच्या बियांमध्ये ना पाणी घालून ठेवलं होतं की जेणेकरून ते ना काळे पडू नये म्हणून. आणि तो पाणी परत मी जो काल भरला होता तो चेंज केला, आणि दुसरा पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता मला इथे चिकनची फोडणी घालायची आहे. त्यासाठी ना मी जो इथे दूध मी गरम करायला ठेवला होता, तो मी त्या गॅसवरती शिफ्ट केला, त्या शेगडीवरती शिफ्ट केलेला आहे. कारण का मला ना अंघोळ झाल्याच्यानंतर ना असं कॉफी प्यायची खूप तलप आली होती, म्हणून मी दूध गरम करायला ठेवलं आहे एका साईडला. तर इथे कांदा टोमॅटो वगैरे चिरेपर्यंत इथे मस्तपैकी टोपामध्ये ना तेल घातलेलं आहे, आणि ते छान असं गरम होऊन जाईल. तर इथे माझे कांदा टोमॅटो वगैरे छान चिरून झालेलं आहे. तेल गरम घातलेलं, आणि मी ह्याच्यामध्ये ना राईचं तेल घातलेलं आहे. मोस्ट ऑफ मी ना जेव्हा नॉनव्हेज बनवते ना तेव्हा राईचं तेल वापरते. आणि राईचं तेल जेव्हा वापरायला ना कोण कोण बोलतं की खूप त्याला वास येतो राईचा वगैरे, पण राईचं तेल जेव्हा व्यवस्थित गरम करून घ्याल ना, तुम्हाला खाताना समजणारच नाही की ह्याच्यामध्ये राईचं तेल घातलेलं आहे म्हणून. मोस्ट ऑफ माझ्या नॉनव्हेजच्या फोडणीला राईचंच तेल असतं. तर इथे तेल गरम झाल्याच्यानंतर फक्त मी इथे 2 तमालपत्र घातलेले आहेत, आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे, आणि छान असं तेलावरती परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी नेहमीप्रमाणे आपले जे सुके मसाले, मी खूप असे हा मसाला तो मसाला घालत नाही. ठराविक भाज्यांना वगैरे, मोठ्या भाज्या वगैरे असतात जेव्हा पनीरच्या व्हेज कुर्मा वगैरे, तेव्हाच मी तशा मसाले वगैरे घालते खूप सारे. नाहीतर मी असे नॉर्मल घरगुती रोजचं जेवण असेल त्यामध्ये खूप सारे मसाले वापरत नाही. फक्त ह्याच्यामध्ये तिखट आणि हळद घातलेलं आहे. मला जेवढं तिखट प्रमाणात पाहिजेलं आहे तेवढं मी मसाला घातलेला आहे, आणि छान ते तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये मी ना चिकन घातलेलं आहे, आणि मी चिकनचे ना ह्या टायमाला खूप बारीक पीसेस वगैरे काहीच केलेलं नाही आहे.
जसं आणलेलं ना तसंच फक्त साफ स्वच्छ धुवून वगैरे केलेलं आहे, त्याची वरची स्किन वगैरे काढलेली आहे आणि तसंच फोडणीला घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये फक्त मला हा चिकनच्या रस्स्यामधला ना जो बटाटा असतो ना आणि खूप शिजतो आणि त्यामध्ये मसाला गेलेला असतो ना, त्यामुळे मला खूप म्हणजे जास्त आवडतो आणि त्याची छान अशी चिकनची वगैरे त्याला टेस्ट येते बटाट्याची ना बटाट्याला. म्हणून मी ह्याच्यामध्ये एक आवर्जून बटाटा घालते, तर मोठे मोठे पीसेस अशी घालते. इथे छान चिकन त्याच्यानंतर मसाला वगैरे घातलेला आहे, आपला वाटलेला मसाला, आणि चिकन छान असं परतवून झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून ते शिजत राहील. आणि इथे बघा काय झालं, माझं दूध जे इथे गरम करायला ठेवलं होतं ना, ते 1 लिटर दूध मी आणलं होतं काल, सुपर मार्केट असेल त्यातून आणलं होतं. मला घेतानाच जरासं असं वाटलं होतं, डाऊट आलेला, कारण का तिकडचं फ्रीज वगैरे ना म्हणजे हे नव्हतं, चालू नव्हता, असं ओपनवरती असंच ठेवलं होतं. आणि दूध मी आज गरम करायला घेतलं ना तर फाटला. पहिला मी ना माझं कालचं दूध ज्या टोपामध्ये गरम झालेलं ना त्याच्यामध्ये थोडासा मी घातला होता गरम करण्यासाठी, की तो म्हणजे हे होईल ना, मला लवकर दूध गरम करून मिळेल. पण तेव्हाच तो मला वाटलं की कालचं त्याच्यामध्ये दूध असेल म्हणून दूध खराब झालं असेल, म्हणून मी दुसऱ्या टोपामध्ये दूध गरम करायला ठेवला. पण तो जेव्हा गरम होतं ना, माहिती आहे ना, जेव्हा दूध फाटतो ते आपल्याला लगेच कळतं, गरम होता होताच तो पूर्ण वेगळा होऊन जातो. तर इथे आता ना तो पूर्ण दूध खराब झालं, त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि आता तो पूर्ण व्यवस्थित सेपरेट झाला ना, सगळं पाणी आणि त्याचं ते घट्ट दूध ते वेगळं झालेलं आहे, म्हणजे पनीरसारखा तो मी काढलेला आहे, एका चाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आता 2-3 वेळा पाणी घालून कारण का लिंबाचा रस जो आहे ना त्याचा तो टेस्ट येते, एक आंबटसारखी टेस्ट येते, ती जाण्यासाठी ना मी ते 2 ते 3 वेळा ना छान असं पाण्याने धुवून घेणार आहे. आणि माझ्याकडे अजून एक जाळी आहे, ती जाळी कारण का मी कपड्यामध्ये वगैरे बांधणार नाही आहे, ह्याची मी आता उद्या लगेच आयुषला ना, म्हणजे जोपर्यंत फ्रेश आहे ना, आज तर मी काय बनवू शकत नाही त्याचं, तर आज म्हणजे उद्या लगेच मी आयुषला ते टिफिनमध्ये भुर्जी असते ना आपली पनीर भुर्जी, ती मी बनवून देईल. ह्याच्यावरती ना छान एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती जड असा माझा खूप जड आहे तो दगड, तो ठेवलेला आहे. आणि ते एका साईडला नितळायला ठेवून देईल, जोपर्यंत नितळते तोपर्यंत नितळेल आणि मग नंतर मी तो फ्रीजमध्ये ठेवून देईल. आता इथे ना मी एकदा परत चांगलं चिकनकडे लक्ष दिलेलं आहे आणि बघितलं की एकदा चमचा फिरवून बघितला आणि ह्या स्टेजला मी आता म्हणजे चांगला एक 50% तर तो चांगला शिजलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडेसे काजूचे गर आहेत ना ते घातलेले आहेत. म्हणजे काजूचे गर ना आमच्याकडे मोस्ट ऑफ ना जेव्हा नॉनव्हेज बनतं तेव्हा एक तर चिकनमध्ये घालायचं आणि जेव्हा व्हेज बनतं तेव्हा एकतर नुसती बनवाती किंवा मग काळे वाटाण्याची भाजी असते ना त्याच्यामध्ये घालायची, एक नंबर अप्रतिम. आता काल जी तुम्हाला मी रेसिपी दाखवलेली ना, रेसिपी पूर्ण नाही दाखवलेली, पण त्या पद्धतीने जे बनवलेलं ना तसं आम्ही बनवतो. तर मस्त छान लागते ह्याच्यामध्ये पण, म्हणजे वाटणामध्ये जेव्हा भाजी बनवतो ना काजूची कुठल्याही ह्याच्यात टाकून चिकनमध्ये किंवा काळ्या वाटाण्यामध्ये खूप छान टेस्ट लागते त्याला. फायनली माझं मस्तपैकी चिकन झालेलं आहे आणि मस्तपैकी आता दुपारच्या जेवणामध्ये चिकनबरोबर डोसे काढून दिलेले आहेत मुलांना. माझ्या आयुषला ना चिकनबरोबर डोसा, आता नीर डोसा मी बनवू शकत नाही ना, म्हणून मी असे मस्तपैकी कुरकुरीत डोसे बनवते, तर छान मुलं आवडीने खातात. आणि मस्तपैकी आता दुपारचं जेवण पण माझं झालेलं आहे. चला तर आजचा व्लॉग आहे ना मी इथेच थांबवते. आपण ना परत भेटूया उद्या नवीन व्लॉगसोबत. माझे जर व्लॉग तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.